काय बाई हे गहून पोत्यामध्ये ठेवून ठेवून आहे ना गव्हाला या कीड लागली. हा आज एवढं ऊन आहे की मला भाजायला झालं पण ह्याची कीड काय निघणं झाली अशी. काय हा माणूस पण कुठे गेलाय रोज या किडीच्या मागे लागा. हा थोडं ऊन लागते आज. खालती वरती करून 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 माझे हात दुखू लागले. काय चाललंय वहिनी? बाई पण भेटत नाही मला. काय नाही वहिनी काय चाललंय? अहो या की. अहो काय नाही हो हे बरेच दिवस झालं ठेवले होते पोत्यामध्ये. राशनचे काय? राशनचे कसले मग घरचे घरचे त्याला कीड लागली. हा लय कीड लागली म्हणतो त्याला सगळं हे असं. तो नवरा कुठे गेला? जरा ऊन देत होती. तो नवरा नवरा गेला गावात हिंडायला. यायला हिंडत रे. काय बोलायचं किती बोलणार. हा ना. हा स्वतः हिंडत त्याला म्हटलं जरा शेतामध्ये जाऊन जरा ते गहू उलटे पालटे करतात त्याला ते जमत नाही. आणि उन्हातानाचे मला पाठवले इथं. हा. काय बोलणार बोलून काही सोय नाही. बरं मी तो कालतो वहिनी माझ्याकडे. हा तो काम म्हणजे मला थोडं काम होतं माझ्याकडे. हा अहो पण करशील का? गावात गेलेत. त्याच्याशी काय करायचं आपल्याला? तोच काम मला. बोला की काय झालं सगळं ठीक आहे ना? पण करशील का तू काम मावाला? हा असं काय करताय? आता मला शक्य असेल तर करेलच ना. हा निश्चय होईलच. आणि तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे मी कधी नाही नाही तुम्ही पहिल्यापासून नाहीच म्हणलंच नाही कधी. किती वेळेस मी आलो असेल पण तुम्ही मला परत नाही पाठवलं. हो ते पण आहे. हो काय म्हणताय? वहिनी एक सांगू का? हा तो बहीण पोरगी नाही एक हा आहे ना लग्नाजोगती. आहे की. तर दे ना मग आपल्या भाषाला. आपण तुमचा भाचा जास्त काय शिक्षण नाही झालं चांगलं शिकेल ग्रॅज्युएशन होईल. मग आता काय करतोय? आता शाळा वळीतोय. बरं बरं पण तो लागेल का आम्हाला? त्या ठकीसोबत त्याचं प्रेम प्रकरण होतं. नाही नाही, ते नाही त्या भाषाचं त्याचं टकीचं वय कुठं तो कुठं म्हणजे बिगर लागण्याचं पोरगा टकीचं काय बोलायचं अहो वय. आजची जवान पोरं आहेत ना ते अशा बायकाच्या नादी लागतात. तो त्याच्या बापाचं होतं त्याच्या बापाचं होतं. टकीचं पोराचं नाही. पोरलंय बरं. हो भारी आहे. मग त्याला काय अजून स्थळ नाही भेटलं बाय? नाही येते पाहून रावळे पण ते काय होतं काहीच कोणाला मंगला आडवं येतं कोणाला काही येतं त्याच्यामुळे ते ना पत्रिका निघत नाही का पोराला पोर पास होत नाही किंवा पोरगी पोराला पास करीत म्हणजे शिक्षणामुळे होत असं. तर मग मा काय माहिती का म्हटलं हाय चंपा बहिणीची पोर तो काय आली होती ती पोर मला लय आवडली ती पोर म्हणून म्हटलं आपल्या बाच्याला आहे ना पाहू विचारून वहिनीला असं. तर बाय मस्त आपण जवळ परत नातेवाईक. तिचं शिक्षण भरपूर झालं. तिचं शिक्षण आता 12वी झाले आता. नाही वजा ना या ग्रॅज्युएशन व्हायलंय ती नुसती 12वी व्हायले. अहो पण तिचं इंग्लिश मीडियम आहे तुमच्या भाच्याचं मराठी मीडियम आहे फरक आहे ना. असू द्या ती जॉबला जर लागली ना तर पैसे भरायला तुम्ही त्याला तिला जॉब लावायला जॉब करायला असं म्हणताय. हा मग मला तिच्याशी बहिणीशी बोलावं लागेल. बहिणीशी तुम्ही बोलून घ्या. तर जाऊ दे पहिले पोरीशी बोलावं संसार तिला करायचा. पोरीला बोला पोरीला बोलते मी. तर मी वाटलं जाय ना पोराचा आहे ना बायोडाटा टाकी तो. हा तुम्ही वाटलं तिला सांगा असं पोरगा आहे असं हे सगळं समजून सांगा. हा म्हणजे कसं होईल माहिती का गावाच्या गावात आपलं येणं जाणं राहील नातेवाईक हो आपण आहे की नाही. ते तर आहे. तो नवरा कसे माहिती प्याताडे. आता काय ते आता बोलून काय फायदा. आता घालवले 15 वर्ष. हा आता कसं पेतड पण ते तू आता काय पाहून केलं असेल त्याला म्हणजे लय ना काय जर पण जीव लावतो ना मला. काय जीवला दारू पिऊन आलो पण जवळ घेत असेल फक्त बस. अहो दारू पिऊन तेव्हा जीव लावतो दारू ना. पिऊन आल्यावर बाहेर ऐकत असेल ये जवळ असं त्याचं डोकं गरमच असतं प्रत्येक वेळेला. हा ना मग काय म्हणजे कसं आहे बाय तो नसला तुम्ही यायचे काय टायमाला आता आपलं समान नातेवाईक झालं तुम्ही आहे म्हणजे येत जाईल भेटायला असं. तुम्हाला काय वाटलं? ते तर आहेच. तुम्ही तर कधी कधी हाक मारतच असता नाही तर तेवढं काय करा हा तेवढं आपण आहे ना पाहून घेऊ तेवढं. बाबूराव काय नाही काय काय लय निवांत बसला. हा थोडं काम होतं हा चंपा वहिनी घालतो. बर तिचं नवरं काय घरी नाही ते काही घरी राहतच नाही दिवसभर. नवरा कुठे गेलाय? काय गावात पेताळी नाही ते गेलाय. गावात कुठे जाते गावात गेलाय तो. काय मग येऊ का? कुठे चालले? चाललो होतो आलो मळ्यातून इकडून. बरं बरं या वाटा वगैरे तुमचं म्हणून नाही शिरपतराव कडे आलो होतो पण ते शिरपतराव नाही तर काय करतो. अहो ते आता गावात गेले एकटाच झाला. असं का? होय. बरं बरं फोन करून पाहतो मी. हा हा म्हणलं चला आता. ह्या लोकांना एकले चांबर चौकशा हे आपल्या गावात हे दोन नाही नाहीतर काय वय गेलं पण यायला सोय आहे ना दोघांना. सोय नाही खरंच नाही. हा म्हातारे कोणाचं काय चाललं कुठं नुसतं तपासावर राहते. चुगली खोर पण लय.
मला यांनीच त्यांचा राग येतो म्हणून मी त्यांना काही बोलली नाही. म्हणजे मरू दे. एखादे दात पडले दात. हा एक जणांना अशीच एकाला त्याने हा. ना अशी चोरी लावली होती. हा घरात जाऊन ठेवतात दात पाडूच तो. दात पाडच हा. बापरे आणि ती एक आहे ना तिथं नुसतं बाहेर धुंदळ येतात. काय बोलता? हा अहो तो म्हातारा आहे की अहो ती म्हातारा का ते यायला या वयातले आता ते सुटलं. काय सुटलंय? हा वळ बाप बाई बंद वावर हे झाले कोल्ड फटक झाले गावाला अजिबात पाणी नाहीये ना माणूस खुशी ना भिंडत राहतो इकडे तिकडं काळजीच नाहीये हे पिकलं नाही तर काय खायचं एवढं बी दिमाग नाही का माणसाला काय करताय? अहो काय नाही भाऊ वावरात चक्कर टाकली ते पाणी बंद कोल्ड फटक झालंय हा का आणि तुमचे भाऊ गेलेत कुठं कामनो भाऊ हा भावाचं काय घेऊन बसलाय? आवाज तर कमी करा. हा हा मग काय येतं? अरे हा मजा मारतो म्हणजे तुम्हाला काय माहित नाही का? नाही हा काय झालं हा इकडं सोन्यासारखी बायको हा आणि आपला तुमचा नवरा आहे ना हा तिकडे सिरपाच्या बायको बरोबर मस्तपैकी गुलू 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 चाललंय. काय गोष्ट करता मग तुम्ही कधी पाहिलं हा डोळ्याने पाहिले मी काय आज पाहतोय बेटावा जवळजवळ 2 महिन्यापासून चालू आहे. म्हणून तर म्हणलं हे माणसाचं लक्ष कसं नाहीये हे पाणी गहू सगळं वाळू राहिलाय ना भाऊ हा पता नाही त्या माणसाचा आणि तुम्ही काय पाहिलं काय पाहिलं? हा तुम्हाला जर माझा विश्वास नसेल ना हा तर तुम्ही एक काम करा हा. तुमच्या डोळ्याने बघा. आणि हे पहा ते जर खोटं जर कधी असलं तर हे पहा तुम्ही विचार नाही करणार मी एवढी भांडाल तुम्हाला बरं का तुम्हाला माहिती मग तोंड कसं आहे तर कसं आहे तुमचं वाटोळ झालेलं मला बरं वाटेल का? नाही असं तर काही होऊ शकणार नाही म्हणा आणि तसा मग- विश्वास आहे तुमच्यावर मा हा मग तसा धरून ओढायचं असतं ना हाणायचं असतं ना अहो, कसं वाढायचं लय वेळा समजून सांगितलं त्याला चांगलं नाही आपली घरची बायको बघ पण तो काय लक्ष देतच नाही. लय वेळा म्हणजे खुशाल काय म्हणतो काय त्या बायकोला बघायची काळी इद्री आहे म्हणे तिच्याकडे काय लक्ष दे एवढे गोरे पुतळा भेटलाय मला म्हणतो अजून एवढा म्हणतो ते एवढू सकाळचे पण किती गुन्हे पाहिले ना बघा ना हा? आता आणि तुमच्या सारख्याला मग तोंड दिसतं का नाही तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा आता. चला मी पाहिजेच एकदा चला, मला लांबनं फक्त दिसू द्या दाखवतो हा हा चला मला फक्त दिसू द्या हा मग पाहिजे त्याची सोय मी बघा बघा तुम्ही काही काम टेकडा माणूस बाई म्हणाल 1.5 फूट आहे पण एवढे सोसले ते म्हातारा आहे ना लय चावणार ते. काय बोलताय? हा, हा. लय चावणार ते. ठीक आहे लग्नाचं बघूया. हा तेवढा पाय बघ तेवढा. हा लग्नाचं मी बघते हा. पोरीला पण विचारून बघते काय म्हणते काय नाही ते तेवढं पाय. हा. आणि नेच्या पण काही अपेक्षा असतील नसते तर विचारावं लागेल ना मला. हा काय असं ते काय विचारू हा तेच होऊन जाईल म्हणजे कसं उद्या परत ती बोलायला नको की मावशीने काही पण करून दिलं नाही ते. रे. है की पोरगा नाही? लय भारी आहे, हो. का वा? काय करू राहिले तुम्ही इथं काय नाही, मग काय मंगल तू बस ना बस ना हा अगं ये वहिनी इथं बसायला आले का मी इथं मग काय लागले हा आणि ह्या बाई संग कसं काय गप्पा मारू राहिले तुम्ही अगं असं काय बोलतेस? हा? त्या बाहेर झालं काय लय गोरी चिट्टी नाही म्हणजे आणि मी काळी आहे अगं मंगल तुझं काहीतरी गैरसमज झालेला आहे. हा काय झालंय काय पण ती काळी म्हणजे एवढं गोड नको बोलू मानवरे घेऊन गप्पा झोड राहिली इथं लाज नाही वाटत का तुला अगं काय काय बोलते ही? इथे जाऊन कसं काय बसले तुम्ही बघा गहू जळू राहिला हा. उभा वाळू राहिला आणि बाई जो गप्पा येऊन झोड राहिली किती दिवसापासून चाललंय अगं माझं ऐक तरी लाईट गेली लाईट तू एक शब्द बोलू नको का अशी लाईट गेली लाईट गेली वरून 2 वर्षापासून लाईटच गेली का म्हणून तर म्हटलं मावर लक्ष कसं नाही तर काय झालं काय काय झालं म्हणजे मला तुम्ही उलटी विचार राहिले का मी काळी आहे हा. हा? आणि बाईचं तुमचं काय इथं कस काय बाईल गहू दिसू लागू राहिले तुम्ही गहू गवडे सोडायला हा ए बे गावा का तरी पाहिलं का तरी मग बाईकडे पाहिलं वाटतं तिच्या काल तुम्हाला काम होत तिच्या तू माझं ऐक तर मी काय तू मागायला हातच नका लावू काय अहो, हा. काय हे काय चाललंय तुमचं मला सांगा पहिले आमचं हा काय चाललंय तुमचं कस काय गुलगुल करत होते तुम्ही आमचं असं काहीच नाहीये जसं तू समजते वहिनी वहिनी हा वहिनी आहे का हा, बहीण नाही झाली वहिनी भारी झाली चंपा वहिनी चंपा वहिनी माहितीये मला वहिनी सांगितलं मला ते दादानं कोणता? हा त्याला पाहिलं असेल ना तुम्हाला बंद गावात चर्चा चालली तुमची कोणता दादा तवाला हा बोलू का त्याला कोणता दादा तवाला कोण? बरं ठेवला काय मी नाही ठेवला का मग? उलट तुम्ही मला म्हणून राहिले का मला म्हणून राहिले म्हणजे? तुला तर मी ए, तिला काय ए, ते- घरी वा वा घरी अरे काय समजायला तुम्ही काय केलं माझ्या माणसाला बाईजवळ उभं सुरू राहिला माणूस कुठे नाही करू अहो, काय चाललंय काय ते मला समजत नाही. ए, काय मारू द्या तुझं ऐकतच जोराचं मारू द्या ना ए, बापरा. माझं ऐका मारू द्या ना तुमच्या जीवावर आला. ऐका तरी जीव जवळ आला. ऐका तरी. ऐका ना मी काय अरे, सांगते? अरे मला मी नाही पाहिलं मारू राहिलं गुलगुल गप्पा मारू
तुम्ही बायको काय तू पुढे ऐका ना हात तिला हा गोड लागतो नाही नाही मला नको मला नको अरे अहो, काय झालं तुला कसं पाहतो काय समजू तू ऐकतो का काय काय हे काय करतो का चालतो काय लागतं? नाही काय लागतं? काय म्हणे वैल वैल ते गेले बरं गावात बरोबर जाऊ दे बरं ते गेलं चला तर तो अशी काय म्हटलं हा. मग आम्ही काय बोललो माहिती जमलं का तुम्ही जमलं अहो तुम्ही समजता तसं काहीच नाही माझ्यावर होती इथे बसल्या जवळ बिलगुन अरे, मंगल मंगल काय तुझं कोणा कान भरले रे कोणी काय कोणा कान भरले लोकांचे डोळे भात बांधलं का सोडतो चोरण शिरजोर वरून विचार राहिले आम्हाला कोण कान भरले तुला म्हणे. direct फारकत आता. अहो, नाही ए बाबा. शक्य नाही. अहो, असं काय नाही वा, ऐका ना, मी पाय पडते. अहो, ऐका ना, लय असं मारीन काय तू, करू लय नका. मारीन. माझं ऐका तर मी काय हा, करणार? द्या सोडून द्या सोडून हा. आणि यांच्याकडे पाय ठेवी जरा अहो, ए आव तसा गप्प बसते का हे अगोदर आहे का बापराव तो महाप्रपंचाचा सत्यानाश केलाय ना बायकोलाच राजीनामा देऊन टाकतो नाही. अहो, 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 ऐका. बाई संसारात सगळं धिंगाणा केला बाई हा बाई ना ऐक ना आहे बाबा तुला काय ऐकतो तू मला गप्पा काय मला बायको बसली बरं ऐक तुमचं गाव मुलं पुढे तू घरी सापडते का गाव बोल सांग मला लपड नाही रे लपड नाही मग ना. काय कबूल व्हा, कबूल व्हा. नाही रे कबूल आहे. हा वा म्हण. कबूल हा म्हण. कबूल झालं तरच तुमच्याजवळ राहील अहो, नको नको नको. जीव अहो, घेऊन मरेल तर मरेल हा. मरेल तर काय मरेल, तू मरेल. काय? हा, तू काय राहता तू आता मा बायको गप्पा करा बोलू नाही रे, तू अरे मला वेळच नाही गप्पा मारायला मग काय राहता ऐक 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 मी तू ऐकाय तू ऐक ना. तुम्ही शांत काय बसा. काय काम केलं तुम्ही सांगा दिवसभराचं घरी हा. काय काम केलं बरं, तुम्ही मी काय राहतो तुला सांग ऐक. तू आता मा बायको तुला मेव यायला आहे का हा? तुला मेव यायला हा? मेव यायला नेऊन आहे मग काय करायचं नेऊन पोर आहे. मग नेऊन देतो लपड करायचं का नाही, 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 नाही. अहो, पण ते काय सांगता? शाळेत जाते ना. अहो, माझं ऐका ना. शाळेत जाते ना शाळेत जाते काय ना लोक ऐकतात हा? शाळेत जाते ना मी नेऊन मा डोळे का नाही रे बाबा ऐका पहिलं ऐका बोला. ते. तो डोळा पुढे वागे, रोजी वाईट बोला. त्याच्यामुळे तो डोळा काढून टाकतो तुम्ही थोडं शांत व्हा ना. सगळ्या संसाराला ढिगारा केला बापरे, बॉस आलं. आम्ही चालू या बाईने बी सगळ्या संसाराला ढिगारा केला बाबा. आम्ही चालू पिशवीवर जळून गेला वावरातला तरी आम्ही बाईजवळच येऊन बसून राहिला. त्याला लय बाहेर दिसतो तुला. हा? भाऊजी काय हे हा? कसं राहावं आम्ही, हा? कसं जगावं, काय खावं? हा. तू काय केलं आता हा. काय बाईची गोरी चिट्टी बाई दिसती म्हणे मी काय आहे म्हणे. अरे काय कशाला रडतेस तू? गेलं होतं का तुमच्या मी काही होते तर म्हणजे नाही दिसलं का तुम्हाला तू पिशवी लगेच मारले मार तू लागत नाही तुम्हाला मला ऐकायचं नाही नाही. लागत मारी बायकून अरे मी काल मला मी हा माणूस नकोच आहे. चालेल मी सोडून सगळं संसार मला काय तिकडं. याला काय डोक्याला ताण झाला बा नसतं आलं ते परवडला चिडक ते नवरे चंपीचं ते दारू डे आणि मावाला ते आग्या मोळ काय झालंय बाबरा अरे काय करा माझ झालं हा ते शिरपेची बायको चंपी नाही का हा तिच्याकडे काम होतं मावाला आलं होतं रे आलं हा आणि त्यात मा बायकोचे कोणा कान भरले का काय आणि ती आली माझी भांडायला इकडं तुम्हाला डोळी बायको बाय आवडली मी काळी म्हणून पण तुम्ही लोकांच्या बाय जो बसायचंच नाही बाबा अरे पण मला काम होतं त्या काम करता आलं तुम्ही अरे निघून जायचं बाबूराव हं. तुझं काम होतं मान्य हा. मग तिचा नवरा असताना आला असता बोलला असता तरी चालला असतं अरे त्याच्या आला असतो पण तो एकही दिवस घरी गावसत नाही आणि मग फोन करायचा आता त्याला रात्रीचं रात्रीचं जावा तर ते पेल राहत ते पिलेलं बरोबर आहे की नाही हा. म्हटलं दिवसा बोलून तर घ्यायचं नाही आता ती चूक झाली माकडून आता काय कर आता झालं ना वाटुळे पण मी काय बोलत नाही तिला बिचारीला बरं तिला काय म्हटलं माहिती का तो बहिणीची पोरगी आहे ना ती मा बाच्याला दे बा संबंध बदला विचारला होता आमचा अरे हा ते पण त्याच वाटोळ झालं तुझं झालं का नाही मग त्या मावाली गेली निघून तुझी बायको मला भेटली एसटी स्टँडवर गेली हा मग आता ती चालली त्या आवताच जावं तिची ए, काय तू एक काम कर रे हा. तू पटदिशीने जा एसटी स्टँड ए, जाय कुठे जाय, बायकोला होय. थांबव हा आम्ही येतो तिथं गोळून धरतो हा, जा तू. हा. हा, घेऊन गोळून ये, जाय, गोळून गाडी जाय. घेऊन ये. घेऊन येऊ हा अरे वैदा जा ना या, या, हा, दाखल हे तुला. गावात असले पैदाशी किती येते लय अवघड आहे, आलाय बा ती रे हे बघ बरं तुम्ही चालले होते तेव्हा तुम्ही बोलले नाही का माझी हा. चांगले. आम्ही बसले होतो हे मग. कांगणे. हे बघ ह्याचं पण वाटोळ झालंय त्या बिचाऱ्या शिरपाचं पण वाटोळ झालंय दोघांचं वाटोळ झालं आपण ना. एक काम करू त्यांना आहे ना परत सगळ्यांना एकत्र नाही तर करून मग देऊ. एक करा तुम्ही दोघं जाते का दोघांची दोन घेऊन काय अरे घेऊन बाबा जाता? ए, आम्हाला नको तुमच्या आम्ही- बायका आमच्या काय आम्ही कामाचे हे उद्योगच नाही करती आता तुमच्या बायका आम्हाला देता का आमच्या बायका आणि आमचे प्रपंच व्यवस्थित चालू आहे ते चालू द्या आम्हाला वाईट आमच्या वाटतं. घराचा बोऱ्या करते काय तुम्ही ए, आपल्याला वाईट वाटतं यांची उलट. आखली घ्यायला पाहिजे हो. बाबरा नको काळजी करू तुमच्या घराचं वाटोळ झालं ना आम्ही सुधरून देऊ आम्ही समजून सांगू पण हे माझ्या आवडच येणार नाही आता परत नाही येणार ती आणि तो- आम्ही समजून सांगितलं ना हा. व्यवस्थित होईल पण चला. इथनं पुढे आहे ना चला. असं कोणाच्या बायकांपाशी जाऊन बसू नका नाही वाट एवढं पुढे हात लावायचा यायला म्हणजे नेमकं काही काम असलं
नवऱ्याशीच बोलायचं बाहेरच बोलायचं नाही. नाही तर आपल्या बायकोला घेऊन जा ना तिथं. हा समक्ष ना. ही काय चाललं असतं? विचारायचं आणि ताबडतोब जायचं. हा झालं 5-10 मिनिटं लेट. हा चुकत झाली ती. बराच टाइम बरं झालं घरात नाही सापडलो. मग 10 वाढ झाला असतं. बरं आडबंगे शिरप्या. चल ती एखाद्या वेळेस परत गेली बिली तर तिच्या आईला डोक्याला ताप. चल. त्या शिरपाचं पण घरातला भांडणं मिटवली पाहिजे. चल. चल चल